गेलं आणि 13 दिवसानंतर जी ग्रंथ कोरलेच्या कोरले वरती आले. ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे. आणि इथनं एक 3 मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते. तो भंडारा डोंगर इथनं 3 मैल यावर. आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये. विहार सहित वैकुंठाला गेले आणि वैकुंठावरनं 3 वेळा परत आले. तर संताजी जगनाडांसाठी कसे आले? संताजी जगनाडे म्हणजे तुकाराम महाराजांचा उजवा हात असतात. त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं. वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करतो. आणि माकाहून जर मी वारलो तर माझ्या दियाला मुस्माती करायला तुम्हाला यावं लागेल. माकाहून ते वारले जातात. वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे एक 5 ते 6 मैलांचं गाव आहे तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात, प्रेत घालायचा प्रयत्न करतात. प्रेत काय गाठले जात अफवा. ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरनं खाली येतात आणि एक मंदिरावर माती लागतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जातात. तसेच ते निळोपर आहे. या झाडाखाली बसून 42 दिवस उपोषण करतात. तर त्यांचे एका 42 दिवस उपोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात. तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात, येथे तुझा लागी बोलाविले कोणी प्रथुल वसुनी आला शिक्का. निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तुकयाचा धावा करतो. मी तुकाराम महाराजांचा धावा केलेला आहे, तू धावा केलेला नाहीये. तुला मी ओळखत नाहीये, तू इथे आला कसं? असे निळोपार आहेत. पांडुरंगाला म्हणतात. पांडुरंगाला प्रश्न पडतो. तुकाराम महाराजांना वैकुंठावरनं खाली पडवतात. तशीच त्यांची मुलगी भागीरथी. तुकाराम बीत झाल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी रंगपंचमी असते. वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती 3ऱ्या दिवशी सासरीवर नाही येते. वडील बिगार विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते. त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते. तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारणे. तर ती इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारली. उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मत्स्य अवतार धारण करतात आणि तिला ते वरचेवर तारतात. तारल्याच्या नंतर रंगपंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम महाराजांची भेट होती. बस मी तुकाराम महाराजांच्या घराण्यातला इथला पुजारी. माझी स्वतःची 10वी पिढी चालू आहे. इथे तुकाराम महाराजांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते. काय आपली इच्छा असली दक्षिणा दिले तर घेतली जाते, नसले तर जबरदस्ती नाहीये. तर त्यांचा शेवटचा भंग जाते वेळेचा असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतःकडे वेटू अम्मासी पावला तुरी वैत झाला गौतुका तुझा. बोला तुकाराम महाराज की जय. काय इच्छा असली यथा